मनालाही जपायला हवा आणि कुडीलाही. फार अवघड आहे. या पानावर मी ही जळती ज्योत ठेवणार आहे. त्याची धग तुला सहन होईल ना? मी माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही ठेवा तो निखारा. आहे माझ्यात तेवढी ताकद. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो. हां. माई. हां. अण्णांना सांगितलं अक्षय बरं आहे. बरं झालं. अमृता, तू तिला का जाऊ दिलंस? रात्रभर डोळ्याला डोळा न लावता आयसीयूच्या बाहेर तू उभी होतीस आणि त्याचा तर डोळे उघडल्यावर तू त्याच्यासमोर नको. जा जा चल. आता बस. आता कोणी आत जाऊ नका. पेशंटला आराम करू द्या. अहो ऐका ना, फक्त 1 मिनिट जाते मी. पेशंटची हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे. सॉरी, प्लीज. सो अमृता, अक्षयचा दरवाजा तुझ्या तोंडावर बंद व्हायची सवय तू लावून घ्यायला हवीस, नाही का? मी नर्सशी बोलते. अशी कशी जाऊ देत नाही? अगं बायकोयस तू त्याची. चल. ओह, पण मग असं का? हा प्रश्न मी स्वतःला विचारला. मग तेव्हा मला जे उत्तर मिळालं ना ते फार भारी होतं. तुला माहिती मी कधी कधी हॅपीनेस फील केला. फार इंटरेस्टिंग आहे. आपल्या टॉम अँड जेरी टाइप्स भांडणांमध्ये मी कायम हॅपी होतो. संक्रांतीच्या वेळेस तुझ्या हळदी कुंकवाला तुझा नवरा म्हणून मिरवताना मी हॅपी होतो. तुझा बर्थडे माझ्या घरच्यांच्या बरोबर दिवसभर सेलिब्रेट करताना मी हॅपी होतो. तू जेव्हा माझं गिफ्ट ऍक्सेप्ट केलंस ना प्रेमाने, तेव्हा मी खूप हॅपी होतो. आणि सगळ्यात शेवटी तू जेव्हा केऊकडे येऊन मला अधिकारवाणीने घेऊन गेलीस ना तेव्हा मी जाम हॅपी होतो. तुझ्या बरोबर मी जेव्हा जेव्हा असतो ना तेव्हा मी खूप हॅपी असतो. म्हणजे केयूवर मी प्रेम करत होतो पण मी हॅपी होतो का? जय वीरू, जय वीरू, हो जा शुरू. तेरी बैग भरता हूँ जय. डन. और ये उसी भी लेके जा और ये भी तकिया भी लेके जा. मेरी याद में 2 दिन रह जय. अल्लाह तेरी बैग लगा दूं.
तेव्हाच आपण तो चटका सोसू शकतो. आणि आज अमृताने ते करून दाखवले सगळं. अक्षयला ब्लड द्यायची ज्या वेळ आली ना, तेव्हा अमृताचंच रक्त कामी आलंय. आज केवळ अमृतामुळेच आपल्याला आपला अक्षय परत मिळालाय, हे विसरू नकोस. तेव्हा यापुढे अमृताला बोलताना 4 वेळा विचार कर. आणि तिला भलतं सलतं बोललेलं, वाटेल तसं वागवलेलं मी खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेव. समजते तुला मी काय म्हणते ते? पानं घ्यायची का? वाढायचं का सगळ्यांना? आज काहीतरी करावं लागणार. तर अमृता या घरातून काही जाणार नाही. तिला या घरातून घालवावीच लागेल आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. आणि कियारा कुठे गेली? एवढा फोन केला, कियारा कियारा. अरे काय लागत नाही म्हणजे काय? कुठे गेली कियारा? शे. अजूनही फोन लागत नाहीये कियोचा. मेसेज करतो. अक्षय, हा. सर टी शर्ट काढ. काय? हो, काढ ना टी शर्ट. काय? बरी आहेस ना? मी बरी आहे, पण तुला काही दिवसांसाठी अंघोळ अलाउड नाहीये, त्यामुळे मी तुला स्पंजिंग करून देणार. मी करतो, दे. अक्षय ऐक ना. करतो मी अमृता. काढ टी शर्ट पटकन प्लीज. मी स्पंजिंग करतो, दे. अक्षय ऐक माझं. चला, गरम गरम चहा घ्या. आई बरं झालं तुम्ही आलं. हे काय स्पंजिंग नाही झालं अजून? बघा ना बरा कसा होणार अक्षय. पाणी नाही नाही नको, पाणी नको, कडूपणा जास्त वाढेल. थांब, साखर खा. आ हॅलो, तू काय साखर चिमटीत घेऊनच फिरतेस की काय? नाही, औषध कडू होतं ना, म्हणून मी साखर आणली. चल. नाही म्हणजे तुला कसं कळलं? असं बघून कसं कळेल ना? तिने चाकून बघितलं असेल. हो, चाखून पाहिलंय मी ते. हे बघ मजा करते. अरे खरंच पाहिलं मी औषध टेस्ट करून.